आपल्या स्टुडिओला तर काचा पूर्ण बसून झालत्या, आता विषय होता पूर्ण स्टुडिओ धुवून काढायचा. तर कसं आहे पब्लिक, मी तुमचा लाडका महेश. आजीन त्यांनी तर आपल्या पोर्च मध्ये सगळे नारळ ठेवले होते. आता काम होतं ते सगळं गॅलरी मध्ये टाकायचं. ते सगळे नारळ आपण गॅलरी मध्ये टाकले होते. मोटर वगैरे तर चालू केलं, पण पाणी तर काही वर पोहोचतच नव्हतं. माझी त्याला म्हणलं तू ना आता शिडी घेऊन ये, मग आपण डायरेक्ट वर जाऊनच आता काचा धुवून काढू. नळी घेऊन या शिडीवरून तर वर चाललो होतो, पण तेवढ्यात काकी आली. काकी म्हणली तू वर चाललाय, पडला तर तुला लागन. कॅमेरामॅनला काय नाही होणार. म्हणलं पडणार तर नाही, तेवढा विश्वास मला आहे म्हणूनच कॅमेरा चालू केलेला आहे, कारण की आपण गावाकडचे. बाहेरून तर आम्ही सगळ्या काचा धुवून काढल्या होत्या, तोपर्यंत काय पप्पा बाबा ते आलेले नव्हते. आता विषय होता सगळा स्टुडिओ ना आतमधून धुवून काढायचा. पूर्ण पॅक केलंय, मग आता आतमध्ये पाईप टाकायचा कसा. दादा म्हणला तू इथूनच पाईप दे, आपण आतमधून सगळं धुवून काढू. मग काय काल त्यांनी सिलिकॉन लावलेलं तर सकाळपर्यंत आता ते सगळं वाळलेलं, त्याच्यामुळे आता पूर्ण आपण आतमधून धुवून काढू. बाबांनी इथून ग्रिल काढलं होतं. आता ह्या वॉलांमध्ये ना सिमेंट भरायचं होतं, त्या आधी इथून लय माती निघत होती. सगळी रूम तर एकदम चकाचक धुवून काढली. त्यानंतर मम्मी त्यांनी लगेच आम्हाला वावरामध्ये बोलवलं होतं. तर आज बाजार आहे लोणीचा आणि तिथं विकणारी आम्ही हरभऱ्याची भाजी. तुम्हीच सांगा तुमच्या तिकडे ना किती रुपये पावशेरी भाजी जाते. आता ज्याला ही भाजी तोडायची मेहनत माहिती असं ना तो बरोबर भाव सांगन. त्यानंतर दादांनी आणि मी थोडे लिंब पण तोडले. बरेच जण म्हणतात अरे काय यांना फॉलो करायचं नसतं, म्हणते आम्ही इकडे चाललो आम्ही तिकडे चाललो. आम्हाला फॉलो करून आणि ह्या डेअरी फॅमिलीकडून तुम्हाला एकच गोष्ट शिकायला भेटेल का तुम्ही किती श्रीमंत असले ना, तुम्ही जसे ना तसेच लोकांसमोर राहा. व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट मध्ये सांगा. आपल्या स्टुडिओचं पूर्ण काम बघायला अकाउंटला फॉलो करून घ्या.